नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. अशी ही शब्दात न सामावणारी आई. अशाच मंदिराच्या उंच कळसाप्रमाणे उदात्त कार्य करणाऱ्या एका मातृशक्तीला आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आजचा आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मातृत्वाचे विविध कंगोरे, आणि आजचे आपले मान्यवर आहेत डॉक्टर प्रतिमा शास्त्री. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मान्यवरांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर प्रतिमाताई शास्त्री यांनी MSc PhD केलेला आहे. त्यांचा MSc PhDचा बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. तसंच लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथनं फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी संशोधन आणि मार्गदर्शनही केलेलं आहे. तसंच त्यांच्या नावे एक पेटंटही आहे. 37 वर्षाच्या कार्यानंतर निवृत्तीनंतर आपण महिला बालविकास आणि दिव्यांगांसाठी कार्याला झोकून दिलेला आहे. प्रतिमाताई, स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खूप धन्यवाद. मातृदिनाच्या तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. प्रतिमाताई, मला नेहमी प्रश्न पडतो की मातृत्व म्हटलं की स्त्री प्रतिमाच डोळ्यासमोर येते, तर असं का बरं? तुम्ही काय सांगाल? असं आहे, लौकिक अर्थाने आपण मातृत्व म्हटलं म्हणजे बाळाला जन्म देणं, त्या बाळाची प्रेमाने काळजी करणं, त्याचं संगोपन करणं, त्याचा स्वीकार करणं, त्याला हळूहळू मोठं करणं, बोट धरून चालायला लावणं, आणि इतकंच काय, त्याला वेळेवर सावरणं. पण तो चालायला लागला, धावायला लागला की हळूच त्याचं बोट सोडून त्याला जाऊ देणं, हे सुद्धा मातृत्वाचे कंगोरे आहेत. बरं. तर मातृत्व ही एक भावना आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो त्या सगळ्या गोष्टी एकत्र येणं म्हणजे मातृत्व. तर आता आपण नागपूरच्याच आपल्या कमलाताई हॉस्पिट यांचा उदाहरण घेऊया. लौकिक अर्थाने त्या कधीच आई झाल्या नाहीत, पण त्यांच्यातली मातृत्व भावना इतकी तीव्र होती की आज त्या अनेक नातवंडांच्या आजी आहेत. इतकंच काय, मतिमंदांच्या शाळा सुरू करून त्यांची त्या आई झाल्या. त्यानंतर इतकंच काय, वृद्धांच्या सुद्धा त्या आई झालेल्या आहेत. वा. आणि मातृसेवा संघ ही म्हणजे अगदी मातृत्वाचं प्रतीक ठरणारी संस्था ही त्यांनी आपल्या मागे ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे मातृत्व हे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तरी मातृत्व ही भावना आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की हे स्त्रीशी निगडीत आहे. पुन्हा तेच होतं की लौकिक अर्थाने ते स्त्रीशी निगडीत आहे, पण ह्या भावनांनी एखादा पुरुष काम करत असेल तर असे देखील आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आता कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे किंवा शिवाजीराव पटवर्धन, किंवा आत्ता पद्म पुरस्कार ज्यांना मिळाले ते शंकरबाबा पापळकर, हे देखील वंचितांसाठी मातृत्वाच्या भावनेचीच काम करतात. त्यामुळे त्यांच्याही मातृत्वालाच आपल्याला वंदन करायला हवं. प्रतिमाताई, आपण लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधनं सेवानिवृत्त झालात. इतकी छान नोकरी, इतकं छान पॅकेज, आणि निवांत जीवन जगण्याऐवजी आपण समाजकार्याकडे वळलात, तर ती प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे योगायोग असं आहे की आज आपण मातृदिनाच्या निमित्ताने आपण आज चर्चा करतोय, आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देताना मला माझ्या आईचाच संदर्भ द्यावा लागणार आहे. कारण 1993 मध्ये माझ्या आईनी म्हणजे स्वर्गीय उषा संत यांनीच या संस्थेची स्थापना केली होती. आणि साहजिकच मलाही त्यामध्ये मी त्याच्याशी जुळलेली होते. पण फक्त एवढंच, आईनी स्थापन केली संस्था आणि म्हणून मी जॉईन झाले असं इतकं थोडक्यात न सांगता, मातृदिनाच्या निमित्ताने मी माझ्या आईची सुद्धा थोडीशी पार्श्वभूमी मला सांगायला इथे आवडेल. बिलकुल. माझे वडील सिव्हिल सर्जन होते, आणि त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, त्यांची मानसिकता, त्यांचं नैराश्य, या सगळ्याचा तिने खूप जवळून अनुभव घेतला होता, आणि ती त्याच्यात अगदी इन्व्हॉल्व होत होती. तर 1965 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिने 1965 नंतर वयाच्या 47व्या वर्षी वैद्यकीय समाजकार्य हा विषय घेऊन MSW ही डिग्री मिळवली.
आणि त्यानंतर नागपूरचं मातृसेवा संघाचं समाजकार्य महाविद्यालय, तिथे ती हाच विषय याचं अध्यापन करत होती. 1981 साली ती निवृत्त झाली आणि निवृत्त झाल्यानंतर अर्थात सांसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या होत्या. तर निवृत्त झाल्यावर मग मातृसेवा संघाशीच कुठेतरी जुळून राहायचं. तर त्यावर्षी मातृसेवा संघात पोलिओच्या बालरुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मारवांनी एक ऑपरेशन्स आणि उपचार केंद्र सुरू केलं होतं. आणि तिथे त्या मुलांना, खेडेपाडीतून आलेल्या रुग्णांना बरेच दिवस तिथे राहावं लागायचं. तर या मुलांना त्यांचा हॉस्पिटलमधला जो त्यांचा निवास आहे तो आनंददायी व्हावा किंवा त्यांचं थोडंसं शिक्षण व्हावं, त्यांचं मनोरंजन व्हावं, अशा दृष्टीने आपण एक केंद्र स्थापन करावं अशी कल्पना आईनी त्यांच्या प्रमिलाताई दाणी त्यावेळेस अध्यक्ष होत्या, त्यांच्यासमोर मांडली. ती मान्य झाली. आणि मग अशाच सेवाभावी मैत्रिणींना एकत्र घेऊन ते सेंटर सुरू झालं की तिथे मुलांना गाणी शिकवायची, जाऊन थोडंसं त्यांचा अभ्यास घ्यायचा, जमेल तितकं शिकवायचं, अशा प्रकाराने ते केंद्र सुरू झालं. पण त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याला एक म्हणजे स्पेशल स्कूल, हॉस्पिटल स्कूल म्हणून शासनाकडून त्याला 1990मध्ये मान्यता देखील मिळाली आणि आज ते मातृसेवा संघात स्नेहांगण शाळा म्हणून ती शाळा आजही सुरू आहे. पण काय झालं की पुढे ही जी पुनर्वसनाची आणि विकासाची संधी फक्त मातृसेवा संघात येणाऱ्या मुलांनाच मिळते आहे, पण बाहेर कितीतरी लोक अशीच दुर्लक्षित आहेत. तर त्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत आपण पोचता यावं म्हणून 1993मध्ये तिने ही संस्था सुरू केली आणि त्यावेळेस वयाच्या 72व्या वर्षी तिने ती संस्था सुरू केली. आणि तिच्याबरोबर तसेच अनुभवी लोक होते. डॉक्टर प्रभा बल्लाळ ह्या वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्त झालेल्या होत्या आणि त्याही समाजकार्याच्या भावनेने त्यांच्या काम करत होत्या. तर त्यांचं वैद्यकीय पार्श्वभूमी आणि सोशल वर्क हे सगळं एकत्र आणि बऱ्याचशा कळकळीने समाजकार्य करणाऱ्या सहकारी एवढंच त्यांचं भांडवल होतं आणि त्यावर ही संस्था सुरू झाली. तर सांगायची गोष्ट अशी की हा सगळा प्रवास मी इतक्या जवळून पाहिलेला होता की या संस्थेची म्हणजे अपंग महिला बालविकास संस्था ही 93मध्ये झाली. तर माझी नाळ त्या संस्थेशी जुळलीच होती असं म्हणायला हरकत नाही की ती संस्था म्हणजे आईचं तिसरं अपत्य होतं. तर साहजिकच असं होतं की मला निवृत्तीनंतर काय करायचं हा माझा विचार ठरलेलाच होता आणि त्याप्रमाणे मी तिथे जॉईन झाले. म्हणजे किती छान मातेचं कार्य आपण असं म्हणू की संस्कार करणं हे मातेचं काम आहे. तर ते समाजकार्याचे संस्कार आईकडनंच तुम्हाला मिळाले. बरं, पण मग MSc बायोकेमिस्ट्री केलं, त्यात गोल्ड मेडलही मिळालं. पण मग लगेच थोडंसं विषयाकडनं दुसरीकडे जाताना फूड टेक्नॉलॉजी पणचा अभ्यास केला आपण. तर ते कसं काय? हा एक बायोकेमिस्ट्री हा विषय तसा एक म्हटलं तर मेडिकल सायन्सच्या जवळचा आहे. पण जो MScचा कोर्स असतो त्यामध्ये फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी, फर्मेंटेशन ह्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये त्या कोर्समध्ये असतात. तर या विषयात पुढे जावं असा काही माझा त्यावेळेस खूप निर्णय नव्हता. पण 1971मध्ये मी माझं लग्न झाल्यानंतर नागपुरात आले आणि नागपुरात आल्यानंतर नागपूरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट होतं, तिथे आता आपण PhD करायचं हे ठरवलं. अनायासे एक संधी अशी चालू झाली की नागपुरातली जी प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्याच वर्षी फूड टेक्नॉलॉजी या विषयात पदवीचा कोर्स सुरू करण्यात आलेला होता. आणि फूड टेक्नॉलॉजी हा इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे, कारण आहारामध्ये आहार म्हणजे न्यूट्रिशन, बायोकेमिस्ट्री हे सगळे विषय त्याच्यात असतात. आणि तो विषय शिकवायला तिथे त्यावेळी कोणी फॅकल्टी नव्हती. तर एक अर्जंटली कोणाची तरी तिथे रिक्वायरमेंट होती. मग असं झालं की माझे जे PhDचे जे गुरु होते, ज्यांच्याबरोबर मी PhD करणार होते, त्यांनी मला सुचवलं, त्यांचा स्वतःचाही फूड टेक्नॉलॉजीचा अभ्यास होता, त्यांचं स्पेशलायझेशन होतं, आणि त्यांनी मला सुचवलं की हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आता खूप प्रगती होणार आहे, तर तू PhD तर तू पुढे कर, पण आज तू ही जी संधी तुला मिळते ती काही तू गमावू नको. आणि असं म्हणून मी 1971मध्ये डिसेंबरमध्ये तिथे लेक्चरर म्हणून जॉईन झाले आणि त्यानंतर डिसेंबर 2008पर्यंत म्हणजे 37 वर्ष मी तिथे त्या डिपार्टमेंटमध्ये मी लेक्चरर म्हणून जॉईन झाले, पुढे प्रोफेसर म्हणून आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रिटायर झाले. तर खूप चांगलं मला तिथे शिकायला मिळालं. एक नवा म्हणजे ज्याला काय म्हणतात नव्या पद्धतीचं म्हणजे बायोकेमिस्ट्रीचं जे ॲप्लिकेशन होतं ते एका वेगळ्या क्षेत्रामध्ये मला करायचं होतं आणि मला ते आवडलं
आणि हे 37 वर्ष मी अगदी आनंदाने एन्जॉय केले. आपण मी MSc केलं, त्यात गोल्ड मेडलही मिळालं, नंतर PhD केलं. तर MScला जो अभ्यासक्रम होता, PhDला जो अभ्यासक्रम होता, त्या शैक्षणिक क्षेत्राचा आत्ता जे समाजकार्य करत आहात, तर त्याचा इथं काही उपयोग होतोय का? तसा खूप डायरेक्टली उपयोग होतोय असं म्हणता येणार नाही. एक म्हणता येईल की इथे जे आपण विद्यार्थ्यांबरोबर काम करतो, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देतो, तर आपण विद्यार्थ्यांबरोबर इतके वर्ष जुळलेलो होतो, तो एक अनुभव आहे. पण हो, माझा जो म्हणजे संशोधनाचा अनुभव आहे, तर तुम्ही जसं म्हणालात की हा संशोधनाचा अनुभव आहे, तो आता इथे कामावर येतो का? तर मला थोडं संशोधनाबद्दल म्हणावं असं वाटतं की संशोधन म्हणजे आपल्याला असं वाटतं संशोधन म्हणजे असं प्रयोगशाळेत काम करायचं, मग काहीतरी रिसर्च पेपर्स लिहायचे, मग ते कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करायचे, एवढंच संशोधन नसतं. संशोधन ही एक वृत्ती आहे. जसं संशोधन ही वृत्ती म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला छोट्या छोट्या नेहमीच्या गोष्टी आपल्याला चौकस दृष्टीने पाहता आल्या पाहिजेत. त्याचं कारण मीमांसा काय आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. त्या ज्या डोळ्यांनी दिसत आहेत त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्याला आपण काय बदल करू शकतो, त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे हे शोधून काढायचं आणि त्याला वेगळ्या अंगाने विचार करायचा, ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो. तर हे संशोधन असतं. तर त्या दृष्टीने आणि माझा जो विषय आहे म्हणजे आहार म्हणजे फूड प्रोसेसिंग, न्यूट्रिशन, हा सगळा विषय हा तर अगदी आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित. रोज सकाळी उठून संध्याकाळपर्यंत आपण कितीतरी गोष्टी बघत असतो. तर आजकाल प्रोसेस्ड फूड आहे, हे आहे, या सर्व दृष्टीने हे संशोधन काही संपण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे आज देखील आम्ही हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आज आमच्या संस्थेमध्ये एक छोटंसं जे किचन आहे आमचं, जे आरोग्य पोषण केंद्राचं, आम्ही त्याला इन्क्युबेशन सेंटर म्हणतो. त्याला आम्ही किचन म्हणत नाही, कारण त्यामध्ये आम्ही नव्या नव्या कल्पना त्यांचा विचार करत असतो. जसं मिश्रधान्यांवरती आमचा विशेष भर आहे, कारण शाकाहारी जेवणामध्ये मिश्रधान्यांचा खूप जास्त महत्त्व आहे. आपल्याला पोषण देण्यामध्ये खूप मिश्रधान्य योग्य प्रकाराने मिश्रण करणं आणि योग्य प्रकाराने वापरणं, तर त्यासाठी वेगळे वेगळ्या मिक्सचर्स करून पाहणं, वेगळी वेगळी पिठं करून पाहणं, त्याचे वेगळे वेगळे पदार्थ करून पाहणं, हे असं आम्ही करत असतो. इडली डोसा उपमाचे प्रीमिक्स मिळतात, तर आपलं पारंपरिक उपरपेंडीचं प्रीमिक्स तयार करणं, आंबीलचं प्रीमिक्स तयार करणं, इतकंच काय, तर जेव्हा पेशंटसाठी एक रुग्णाला नळीतून आहार द्यायचा असतो त्यासाठी हाय प्रोटीन सप्लिमेंट्स लागतात. तर आपण आपली मिश्रधान्य वापरून छोट्या कमी म्हणजे कमी प्रोसेसिंग करून ते आपण देऊ शकतो का? आणि त्यामध्ये आमच्याजवळ खूप चांगले 2-3 उत्पादनं आहेत. आपले नागपूरचे बालशल्यक्रिया तज्ज्ञ डॉक्टर सावजी हे त्यांच्या पेशंट्ससाठी आवर्जून ते आमच्याकडे पाठवतात, कारण त्यांच्याकडचे गावाकडचे पेशंट्स असतात आणि त्यांना हे सप्लिमेंट्स द्यावे. हे आम्हाला एक खूप चांगलं वाटतं. प्रतिमाताई, कार्यक्रमात वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची? ब्रेकनंतर आपण चर्चा पुन्हा सुरू ठेवूया. दर्शक हो, ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. कुठंही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करतो आहे. प्रतिमाताई, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण संशोधनाबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल? हो, त्याबद्दल एक छोटंसं असंही सांगायचं आहे की संशोधन म्हणजे MSc फूड सायन्स करणाऱ्या या इंदिरा गांधी मुक्तपीठाच्या काही विद्यार्थी या माझ्याकडे अधूनमधून त्यांच्या MScच्या मार्गदर्शनासाठी येत असतात आणि त्या दृष्टीनेही माझं संशोधन अजूनही थोडं बहुत सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं बरं. आणि काही संशोधन प्रकल्प त्या इग्नूच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे आणि ते देखील आम्हाला त्यांचा खूप चांगला आहाराशी रिलेटेड आणि मुलांच्या आरोग्याशी रिलेटेड प्रकल्प मुलींच्या कॉलेजमध्ये आणि मूकबधीर विद्यालयामध्ये आम्ही घेतला होता आणि त्याचे खूप चांगले आम्हाला रिझल्ट्स मिळालेले आहेत. अपंग महिला बाल विकास संस्था यांचं नेमकं काय कार्य आहे हे आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. संस्थेचे जे कार्य आहे ते अपंग आणि महिला बालविकास या 2 पातळ्यांवर आहे आणि हे सर्व उपक्रम आशादीप या प्रकल्पामध्ये आम्ही घेतो. म्हणजे आशादीप दिव्यांग पुनर्वसन आणि प्रेरणा केंद्र, या आशादीप दिव्यांग पुनर्वसन प्रेरणा केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी आपल्याला शक्य आहे त्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन हे द्यायचं आणि त्यांना आत्मनिर्भरतेकडे देखील प्रोत्साहित करायचं असा एक उद्देश आहे. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे की
दिव्यांगांना मदत करताना आपण त्यांना मदत देतोय असं नाही म्हणायचं आहे आपल्याला. बरोबर. आपण त्यांना सहकार्य करतोय, कारण त्यांची धडपड तेच करत असतात. त्यांना फक्त एक सहकार्याचा हात हवा असतो. तर आमची पद्धत अशी आहे की एखादा दिव्यांग आमच्याकडे आला तर आमचं एक स्नेही मंडळ अशी एक त्याचं नोंदणी करून घेतो. म्हणजे संस्थेची सदस्य नोंदणी वेगळी, ही दिव्यांगांची सदस्य नोंदणी असते. त्यामध्ये एकदाच एक 100 रुपये भरायचे आणि एक सदस्य व्हायचं. ती लाईफटाईम मेंबरशिप असते आणि त्या सदस्याला आम्ही स्नेही मंडळ सदस्य म्हणतो. आम्ही लाभार्थी हा शब्द वापरत नाही, कारण लाभार्थीमध्ये असा अर्थ येतो की तुम्हाला काहीतरी पाहिजे आहे, आम्ही तुमचा काहीतरी लाभ करून देतोय, ते झालं की तुमचा आमचा संबंध संपला. तर ते आमचे लाभार्थी नसतात, ते स्नेहार्थी असतात आणि ते सतत आमच्या संस्थेशी जुळलेले असतात, वेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. जे विद्यार्थी असताना आमच्या संस्थेशी जुळलेले होते ते आता स्थिरस्थावर झालेले आहेत, संसारी झालेले आहेत आणि कधीतरी जाता येता मॅडम इकडून जात होतो म्हणून येऊन गेलो असं म्हणून भेटून जातात. हेही आम्हाला चांगलं वाटतं. त्याच्यामुळे ते आमच्या आशादीप परिवाराचे एक सदस्यच आहेत. म्हणजे त्या स्नेहार्थी जे आहे, तुम्ही जे आता सांगितलं, लाभार्थी नसून स्नेहार्थी, हे किती परफेक्ट लागू होत आहे त्याला. खरंच आहे. त्याच्यानंतर संस्थेचा जो दुसरा उपक्रम आहे तो आशादीप आरोग्य पोषण केंद्र. तर आरोग्य पोषण हे तसं तर सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे, पण विशेषतः महिलांचं आणि बालकांचं आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजची बालकं ही उद्या नागरिक होणार असतात, सशक्त नागरिक. आणि आजची महिला ही एक माता आहे आणि मातेच्या आरोग्यावर बालकाचं आरोग्य असतं. तर म्हणून ह्या दोन्हीवर भर थोडा जास्ती आहे. तर ह्यामध्ये एक आहार जागर म्हणून उपक्रम असतो. त्यामध्ये आपण आहाराबद्दलची आणि पोषणाबद्दलची जागृती वेगवेगळ्या गटांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, महिला मंडळांमध्ये चर्चात्मक स्वरूपाने, गाण्याच्या स्वरूपाने, त्याच्यानंतर काही स्पर्धा, पाककला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा पद्धतीने घेतो. विशेषतः गेल्या एक 5-10 वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडबद्दल अवेअरनेस हा एक विशेष कॅम्पेन आम्ही घेतो आहे. तर हा एक आहार जागराचा भाग झाला. आहार जागरासाठी छोटी छोटी गाणी, नाटकं, नाटुकल्या हे लिहिण्याचं काम आमचे काही सदस्य करतात, छान लिहितात. त्याचं आम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ वगैरे पण तयार करतो. अर्थात खूप जास्त नाही करत आहे अजून, त्याच्यामध्ये आम्हाला बरंच काही करायचं आहे, पण तो एक प्रयत्न असतो. दुसरा आमचा आहे की पोषक पदार्थ उत्पादन केंद्र. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की आमचं जे इन्क्युबेशन किचन आहे त्यामध्ये आपण स्थानिक आहार संस्कृती आणि स्थानिक मिळणारे पदार्थ यांचा उपयोग करून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो आणि ते विक्रीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे फक्त आम्ही प्रयोग करतो असं नाही, तर जे चांगले सक्सेसफुल प्रयोग होतात ते आम्ही विक्रीसाठी, म्हणजे त्यामध्ये नवान्न आटा म्हणजे 9 धान्याचा एकत्र आटा, नवान्न पीठ, त्यानंतर मिश्र धान्याची बिस्किटं, नाचणीचे काही असे बरेच प्रकार आहेत. आणि आता मिलेट्सचं गेल्या 2-3 वर्षामध्ये फार वाढलेलं आहे, पण मला हे सांगायचं आहे की हे मिलेट्स आपल्या मिश्र धान्यांमध्ये असावेत यासाठी आम्ही गेल्या 10-15 वर्षांपासून काम करतो, कारण त्याचं महत्त्व आहेच. तर हे आरोग्य पोषण झालं. एक उद्योग मंदिर म्हणून पण एक उपक्रम आहे ज्यामध्ये दिव्यांग आणि गरजू महिला यांना आपण काहीतरी कौशल्य शिकवतो आणि त्यामधून त्यांना अर्थार्जनासाठी तयार करतो. तर ह्या अशा 3 अंगांवरती संस्थेचं कार्य चालतं. तर मी जेव्हा संस्थेत जॉईन झाले त्यावेळेस संस्थेचे संस्थापक सदस्य जे होते त्यातलेही मंडळी होते, श्री पाटील, मिसेस पाटील, छाया तारे, या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. 2008 मध्ये मी यायला लागले आणि 2015 पासून मी अध्यक्ष आहे. बरं. तर दिव्यांगांना समाजामध्ये सन्मानानं जगता यावं याच्यासाठी समाजाकडून काय अपेक्षा आहे आणि तुमची संस्था जी आहे तिची काय भूमिका आहे, थोडक्यात सांगाल? दिव्यांगांसाठी आमच्या संस्थेची भूमिका ही समाजाने स्वीकार, समावेश आणि सक्षमीकरण ह्या त्रिसूत्रीवर आम्ही काम करत असतो. की समाजाला त्यांचा स्वीकार करायला, समाजामध्ये त्यांना मिसळायला लावायचं, समाजाने त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यावं आणि त्यांचं सक्षमीकरण. आणि ह्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी प्रयत्न करतो. जसं दरवर्षी शालांत परीक्षेनंतर जुलै महिन्यात आमचा वर्धापन दिन असतो, त्यावेळेस नुकतीच शालांत परीक्षा झालेली असते. शालांत परीक्षेतल्या दिव्यांग यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा, त्या सुमारास इतर लोकांचा काही त्यांचे अचीवमेंट्स असतील त्याचा सत्कार करायचा. आणि एक स्वर्गीय उषा संत पुरस्कार
हा एका दिव्यांग व्यक्तीला जो आपल्या अडचणींवर मात करून आलेला आहे त्याला दरवर्षी दिला जातो. हे एक प्रोत्साहन आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या काही शिक्षणातल्या अडचणी असतात, लेखनिक मिळवून देणं अंध विद्यार्थ्यांना, त्यांच्यासाठी ऑडिओ बुक्स तयार करून देणं, हे काम आमच्या संस्थेचे सदस्य करत असतात. आणि जे लेखनिक म्हणून सामाजिक जाणीव दाखवतात त्यांचाही आम्ही सत्कार करतो. त्यानंतर समाजाला त्यांच्या अडचणी लक्षात याव्या यासाठी चर्चात्मक कार्यक्रम, म्हणजे भावविश्व दिव्यांगांचे असे तज्ञ मंडळींची चर्चा आणि त्याबरोबर थोडासा मनोरंजनात्मक सांगीतिक कार्यक्रम असाही घेतो. सांस्कृतिक कार्यक्रम. अशा प्रकाराने समाजाचं प्रबोधन, म्हणजे समाजाला लक्षात येऊ शकतं की काही इन्क्लुझिव्ह ॲक्टिव्हिटीज आम्ही करतो. इन्क्लुझिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजे दिव्यांग आणि सर्वसामान्य विद्यार्थी यांना एकत्र आणायचं. तर अंध महिलांची क्रिकेट टीम आणि त्याची डोळस मुलींच्या टीम बरोबर मॅच, किंवा अंध बुद्धिबळ खेळाडू आणि डोळस बुद्धिबळ खेळाडू यांच्या एकमेकांबरोबर स्पर्धा, या अशा तऱ्हेने आपण पुढे करतो. आपण हे ब्रेक नंतर जाणून घेऊया. कार्यक्रमात एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. तर दर्शक हो, वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मातृत्वाचे विविध कंगोरे, आणि आजचे आपले मान्यवर आहेत डॉक्टर प्रतिमा शास्त्री. प्रतिमाताई, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी दिव्यांगांबद्दल बोलत होतो. त्यांना सर्वसामान्यांबरोबर आपण जितकं जास्त मिसळू देऊ तितकं समाजाकडून त्यांना स्वीकार होईल. आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम, म्हणजे एक अंध व्यक्तींसाठी मसाजोपचार थेरपीचं एक आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये जवळजवळ 10-12 मसाज थेरपीचं ट्रेनिंग घेतलेली मुलं आज स्वयंपूर्ण झालेली आहेत. ते आपले आपले कार्यक्रम करतात आहेत आणि ते बघून आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. बरोबर. तसंच एक कवयित्री खूप छान कविता करते, तिच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं महिला दिनानिमित्ताने. हाही एक चांगला अनुभव होता. खूपच छान. आणि हे सगळे दिव्यांगांसोबतचे जे तुमचे कार्य सुरू असतं, तर त्याच्यात काही कडूगोड अनुभव पण तुम्हाला येत असतील, तर असे काही अनुभव आहेत का सांगण्यासारखे? हो, असतात ना. कडू गोड सगळेच असतात. कडू अनुभव मागे टाकायचे असतात, पण गोड अनुभव मी तुमच्याशी थोडं शेअर करते. चालेल. मी नवीनच संस्थेत यायला लागले होते आणि त्यावेळेस आमची संस्था रामदासपेठला होती. काही 2-3 मुलं बर्डीवरनं त्यांनी फोन केला की मॅडम आम्हाला यायचं आहे संस्थेत, कसं यायचं? मी त्यांना सांगितलं पंचशील चौकातून कॅनल रोडनी यायचं. सरळ आलं की एक चहाची टपरी दिसेल, त्याच्यासमोरच आमच्या ऑफिसचा बोर्ड दिसेल. मी फोन बंद केला आणि क्षणार्धात माझ्या मनात आलं, हे मी दिसेल म्हटलं, पण ही मुलं अंध आहेत. 10-15 मिनटात ती मुलं येऊन पोचली. मी त्यांना विचारलं की का रे, तुम्हाला सापडलं ना सहज? ते म्हणे, हो मॅडम, पंचशील चौकाचा सिग्नल आम्हाला लक्षात आला. तिथे आम्ही विचारलं कॅनल रोडला कुठे वळायचं. मग येत गेलो चहाचा वास आला. मग आम्ही त्या टपरीजवळ गेलो आणि त्या टपरीवाल्याला विचारलं, ह्या नावाचा बोर्ड कुठे आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे मला ज्या गोष्टीची अडचण वाटत होती ती त्यांच्या लेव्हलवर त्यांनी पटकन सोडवून टाकलेली होती. वासाच्या. तर अजून एक थोडा मोठा अनुभव मला सांगावाचा, विशेष अनुभव सांगायचा आहे की मी तुम्हाला आता बुद्धिबळ स्पर्धेबद्दल जे म्हटलं की डोळस आणि अंध व्यक्तींनी एकमेकांशी बुद्धिबळ खेळावं, तर ही कल्पना 2022मध्ये डॉक्टर ऋषिकेश माई, आपल्या नागपुरातले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, तर ते रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे प्रेसिडेंट होते आणि त्यांची इच्छा होती की अंधांसाठी आपण काहीतरी विशेष कार्यक्रम घ्यावा. तर हा प्रोजेक्ट आम्ही घेतला की ज्यामध्ये प्रत्येक अंध व्यक्ती ही डोळस व्यक्तीशीच खेळेल आणि अंधांचं वेगळं रँकिंग होईल, डोळस व्यक्तींचं वेगळं रँकिंग होईल आणि बक्षिसं दिली जातील. तर इतका सुंदर तो कार्यक्रम झाला. जवळजवळ 20-25 अंध खेळाडू आणि तितकेच डोळस खेळाडू असे उत्साहाने जमले होते. डोळस खेळाडूंमध्ये शाळेतल्या 8-10 वर्षाच्या मुलांपासून तर 60-65 वर्षाच्या सिनियर खेळाडूंपर्यंत सगळ्यांचा सहभाग होता. कार्यक्रम बघायला येणारी लोकं होती. अगदी अक्षरशः एक गजबजलेला हॉल होता तो. आणि हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर ऋषिकेश माई मला म्हणाले की मी आत्तापर्यंत एक अंध व्यक्ती माझ्याकडे येते, तिच्याकडे मी पेशंट म्हणून पाहतो, पण त्यांच्या आयुष्याचा हा भाग, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या एबिलिटीज, त्यांच्या क्षमता,
त्यांचं सोशल लाईफ हे मला आज पहिल्यांदा बघायला मिळालं. क्या बात. आणि त्या प्रोजेक्टला ऑल इंडिया लेव्हलवर म्हणजे ऑल इंडियाच्या रोटरीच्या संमेलनात मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणून त्यांना त्याचं अवॉर्ड मिळालं. तर हे आम्हाला एक खूप समाधान वाटतं की काहीतरी वेगळा विचार आपण केला आणि तो लोकांना आवडला. आणि त्यासाठी आमच्या जे स्नेही मंडळाच्या सदस्यांनी स्पॉन्सरशिप सुद्धा दिली. म्हणजे जे स्वतः दिव्यांग होते त्यांनी येऊन म्हटलं की ह्याची आम्ही स्पॉन्सरशिप देतो. मस्त मस्त, खूपच छान. तर आपण आता ह्या विषयाच्या आधी जे बोलत होतो तर पोषण आहार, आपण म्हणतो की पोषण हा आरोग्याचा पाया आहे. तर आपली संस्था याच्यावर काय विशेष काम करते सांगा. पोषण आरोग्याचा पाया आहे ही गोष्ट खरी, पण होतं काय की आजकाल जीवनशैली बदलत चालली आहे, आहारशैली बदलत चाललेली आहे आणि पोषण आणि आहाराचा संबंधाची कुठेतरी एक फारकत होऊन बसलेली आहे. बरोबर. एकीकडे म्हणतो आपण की पारंपरिक आहार हा चांगला होता आणि ही एक गोष्ट खरी आहे की पारंपरिक आहार जो असतो तो आपल्याकडे मिळणाऱ्या पिकांपासून आपण पारंपरिक आहार घेतो. तो आपल्या हवामानाला साजेसा असतो आणि म्हणून तो इतक्या वर्षांपासून तो सिद्ध झालेला आहे त्याचं. पण हळूहळू काय होतं, जागतिकीकरण होतं आहे, लोक इकडून तिकडे जातात आहे, स्थलांतर होतं आहे, सामाजिक स्ट्रक्चर बदललेलं आहे, फॅमिली स्ट्रक्चर बदललेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये माध्यम आहे, माध्यमातून आपल्याला जगातल्या सगळ्या अन्नपदार्थांची माहिती मिळते आणि वाहतुकीची साधनं इतकी वाढली आहे की जगातल्या कुठल्याही पदार्थ कुठेही तुम्हाला अक्षरशः ॲट द फिंगर टिप मोबाईलवर टाकलं की तुम्हाला घरी येतो. मग अशा वेळी ह्याचा मोह न पडणं हे तर कठीण आहे ना, हे तर साहजिकच मोह पडतो. मग अशा वेळी आपण काय करायचं की पारंपरिक आहार चांगला होता म्हणून बसायचं की फक्त नावं ठेवत बसायची. काय आहे की पारंपरिक आहार चांगला आहे पण आपण घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकत नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की ही परिस्थिती आज आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला चांगलं ते निवडायचं आहे. म्हणजे आपण जुनं ते सोनं म्हणतो पण शेवटी जुन्या सोन्याचे नवे दागिने घडवतोच की नाही नव्या पद्धतीचे. तर अगदी तसंच आहे की जे जुनं आहे त्यातलं चांगलं आहे ते टिकवायचा प्रयत्न करा आणि जे नवीन आहे त्यामधून सुद्धा फक्त चांगलंच घ्या आणि त्यामध्ये जे तुम्हाला तुमच्या शरीराला हानिकारक आहे, तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे त्याची माहिती करून घ्या, ते जाणून घ्या. आणि पुन्हा काय आहे की अन्न म्हणा किंवा आहार म्हणा ही एक आनंदाची गोष्ट आहे. अन्नातून पोषण मिळतं ही गोष्ट खरी आहे, पण अन्न ही आनंदाची गोष्ट आहे. आपण मित्र भेटलो की समोसे खायला जातो, चलो चाय पियेंगे म्हणतो, कोणाकडे गेलो चहा पण नाही विचारला असं म्हणतो. त्यामुळे अन्न ही एक आनंद आहे, संस्कार आहे. त्यामुळे कधीच तुम्ही असं काही पिझ्झा वगैरे खाऊ नका असं नाही म्हणता येत, पण आनंदासाठी खा पण त्याला एक मर्यादेत ठेवा आणि जाणून घ्या. महत्त्वाची गोष्ट ही एक आपण असं म्हणतो की फक्त गृहिणीला पोषणाचं ज्ञान असलं पाहिजे, मुलींना हे शिकवायला पाहिजे. माझं म्हणणं मुलींनाच का शिकवायला पाहिजे, सगळ्यांनीच. आपलं आरोग्य आपल्या हाती. आमचं ब्रीदवाक्य तुमचं पोषण तुमच्या हाती, तुमचं आरोग्य तुमच्या हाती, तुमच्या हाताने तुम्ही तोंडात घाल तेच तुमच्या पोटात जाईल. तर त्यामुळे ही माहिती सगळ्यांनी करून घ्यावी असं आम्हाला वाटतं. आणि समानतेच्या गोष्टी करताना मुलगा आणि मुलगी ती राहायलाच नको असं ते असं राहायलाच नको. म्हणजे आपल्या आरोग्याची आजकाल मुलं शिकायला बाहेर राहतात, मुली शिकायला बाहेर राहतात. आजकाल मुलांइतकाच मुलींना सुद्धा स्वयंपाकाचा गंध नसतो, दोघंही सारखेच असतात. कमीत कमी त्रासामध्ये आपलं पोषण बरं राहील एवढं तरी ज्ञान करून घ्यावं असंच आम्हाला वाटतं आणि यासाठीच आम्ही कार्यक्रम घेत असतो. बरोबर आहे. आता आपण थोडंसं आपला जो आजचा मातृदिनाचं हे आहे औचित्य त्याला साधून एक प्रश्न घेऊया. तो असा की आजची किशोरी उद्याची माता असं तुमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. तर मातेनं आजच्या युवतीला काय सांगायला हवं आणि काय सकारात्मक पावलं उचलायला हवी थोडं सांगाल. आजची किशोरी उद्याची माता हे ब्रीदवाक्य जे आहे तर ह्याचं एक थोडं पार्श्वभूमी अशी आहे की एक फार अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे की एक लो बर्थ वेटचा एक हे आहे की लहान बाळाचं वजन 2-2.5 किलोपेक्षा कमी असणं म्हणजे लो बर्थ वेट म्हणतात. बरोबर. आणि ह्या लो बर्थ वेट बेबीचा प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. ही काही खूप अभिमानाची गोष्ट नाही आहे. आणि ते असं का आहे तर हे वैद्यकीय क्षेत्राने हे सिद्ध केलेलं आहे की
लहान बाळाचं जन्माच्या वेळी वजन कमी असणं ह्याचा संबंध आईच्या आरोग्याशी तर आहेच, पण ती आई जेव्हा किशोरावस्थेत होते, जेव्हा तिची वाढ होत असते, त्यावेळी तिचं पोषण व्यवस्थित नसतं. मग गरोदरपणी आयर्नच्या गोळ्या द्या, इंजेक्शनं द्या, हे खायला द्या, ते खायला द्या, त्यांनी ती झीज भरून, ती तूट भरून निघत नाही. म्हणजे जसं आहे की बिल्डिंग बांधताना जर पुरेसं लोखंड आणि सिमेंट घातल्या गेलं नाही, नंतर डागडुजी होते, पण मुळात ते. तर ही एक अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आपण किशोरींच्या आरोग्याकडे आणि किशोरींच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. तर ॲक्च्युली किशोरींचा आहार ही एक प्रकारे गुंतवणूक धरायला हवी. बरोबर आहे की आपण जसं एक आपल्या मुलीच्या लग्नासाठी तयारी करतो, दागिने करतो, कपडे करतो, त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या जबाबदारीसाठी, मातृत्वासाठी तिचं पोषक आहार ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आजची किशोरी उद्याची माता, उत्तम पोषण हवं तिच्याकरता. बरोबर आहे. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आपण परत चर्चा सुरू ठेवूया. तर दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण पुन्हा भेटूया, कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे एकदा स्वागत आहे. तर आता मला असा एक प्रश्न पडतो की आपण नेहमीच काही माध्यमांद्वारे ऐकतो की माझी मुलगी माझा स्वाभिमान, बेटी बचाओ बेटी पढाओ, पण हे नुसते घोषवाक्य आपण ऐकतो. पण खऱ्या अर्थाने जर ह्याची अंमलबजावणी करायची असेल तर मातेची काय भूमिका आहे, थोडक्यात सांगा. मातेची भूमिका महत्त्वाची आहेच, कारण आई ही मुलीसाठी एक प्रकारे रोल मॉडेल असते. बरोबर. की अर्थात त्या किशोरवयीन मुली ह्या आपल्या आईला फारसं खिसगणीत धरत नाही, ती गोष्ट वेगळी. त्यांना वाटत असतं आपल्या आईला काहीच समजत नाही. पण इथे आईची ही भूमिका असायला हवी की आईनी स्वतःला सक्षम करायला हवं. आई स्वतः सक्षम असेल, ती स्वतः काहीतरी चांगलं करत असेल. आता त्याच्यासाठी तिने नोकरीच केली पाहिजे असं नाही किंवा काही, पण जे काय ती करते आहे ती सक्षमपणे ती करते आहे आणि त्यामध्ये ती आपल्या मुलांना, आपल्या घराला ती सांभाळते आहे. तर हा संदेश जो आहे तो कधीतरी त्यावेळी जरी मुलगी विरोध करत असली तरी नंतर तिला आठवतं की आपली आई बरोबर म्हणत होती. तर सांगायला हे हवंय की स्त्री असणं, मुलगी असणं यासाठी आम्ही तुला सगळ्या संधी देतो आहे. आम्ही मुलीमध्ये मुलामध्ये फरक करत नाही. हा आईवडिलांनी करायला नको. मी फक्त आईनीच असं म्हणत नाही, आईवडिलांनी पण मुलीमध्ये मुलामध्ये फरक करायला नको. आजकाल तसं होत नाही, संधी देण्यामध्ये वगैरे फरक नसतो. पण तरीसुद्धा फक्त मुलींसाठीच काय, तर मुलांना सुद्धा हे शिकवायला हवं की मुलीला योग्य सन्मान द्या. उद्या तुझ्या आयुष्यात एक मुलगी येणार आहे, तिला योग्य सन्मान दे, तिचं आयुष्य चांगलं होईल याकडे तू लक्ष दे. आणि मुलींना सुद्धा आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपण चांगले प्रयत्न केले पाहिजे, स्वतःला सक्षम केलं पाहिजे, पण तरीसुद्धा आपलं स्त्रीत्व विसरायला नको. आणि हा संदेश आईकडूनच मुलीकडे जायला हवा. बरोबर आहे असं मला वाटतं. कारण बरेचदा आईचं अनुकरण मुलगी करते, आईचं अनुकरण मुलगी करते. कधीतरी नंतर तरी नक्कीच आठवतं की आपली आई बरोबर होती तेव्हा, आपण तेव्हा त्याचं महत्त्व ऐकलं नाही, पण आई बरोबर होती असं वाटतं. तर दिव्यांगांसाठी आतापर्यंत आपण सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आणि नोकरीच्या क्षेत्रांमध्ये पण बरंच कार्य केलेलं आहे. आगामी अशा काही योजना आहेत का की नाही ह्यावर कार्य करायचं आहे म्हणून? आहेत ना, आगामी योजना तर पुष्कळच असतात. अर्थात अडचणी पण पुष्कळ असतात. योजना जितक्या असतात तितक्याच अडचणी असतात. एकतर सर्वप्रथम म्हणजे संस्थेला एक स्वतःची जागा नसल्यामुळे काही गोष्टी आम्हाला करता येत नाहीत. जसं एक असं वाटतं की दिव्यांगांसाठी एक क्रीडा मनोरंजन क्लब जसा असतो की तिथे त्यांना वेळ असताना त्यांनी यावं, खेळावं, त्यांच्यासाठी चेसबोर्ड, त्यांचे विशेष कार्ड्स असतात किंवा असं काहीतरी असावं की त्यांनी वेळ घालवायला तिथे यावं. त्यानंतर आता जसं उद्योगासाठी आपण त्यांना उद्योग प्रवण करतो, कौशल्य विकास करतो, तर आपण त्यांना जागा देऊ शकतो का की त्या काही गोष्टी तयार करतील आणि त्यांना आपण विक्रीसाठी तर आम्ही आज पण मदत करतोय, पण त्यांना एक जागा देऊन आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडनं आपण करवून घेऊ का, हे एक दिव्यांगांसाठी आमचं हे आहे. त्यानंतर त्यांना एक काउन्सिलिंग सेंटर हे सुरू केलेलं आहे. ते ऑलरेडी सुरू केलेलं आहे की दिव्यांगांच्या काही विशेष समस्या असतात तर त्याच्यासाठी डॉक्टर जया शिवलकर या आमच्याबरोबर असतात आणि त्यांचं एक विशेष काउन्सिलिंग सेंटर आहे. आणि तसंच आता आणखीन काही नवीन कार्यक्रम घ्यायचे झाले
तर त्यांना गाण्यामध्ये प्रोत्साहन द्यायचं, त्यांचा ऑर्केस्ट्रा तयार करायचा, लोकांपर्यंत ही बातमी पोचवायची की तुम्ही यांच्या कलेला वाव द्या, कला आहे त्यांच्याकडे पण त्याला वाव द्या. तर डिजिटल मीडियाचा वापर जास्ती वाढवायचा आणि त्यामधून ही माहिती द्यायची, आमच्या म्हणजे पोषणाबद्दल सुद्धा आणि दिव्यांगांबद्दल सुद्धा. समाजात बरेच जण असे म्हणतात की माझी खूप इच्छा आहे, समाजसेवा करायची आहे, समाजकार्य करायचं आहे, पण वेळच नाही मिळत, हो काय करू वगैरे. तर असं जर करायचं असेल, थोडासा का वेळ काढायचा असेल, तर त्याचं काय सुवर्ण मध्य काढता येईल? आहे ना, आता समाजकार्याबद्दल खूप वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन्स येतात. इथे कुठे कोणाला वेळ आहे लष्करच्या भाकरी भाजायला, किंवा कोणी म्हणजे एवढंसं करून काय होणार आहे, सरकारनी करावं. माझं असं म्हणणं आहे की शेवटी लष्करच्या भाकरी भाजायला वेळ कोणाला म्हणतो, अहो लष्कर पण आपलंच आहे ना, म्हणजे समाज आपलाच आहे. बरोबर. तर आपण जेव्हा आपल्या सांसारिक, आपण जर म्हटलं की समाज हा एक विस्तारित कुटुंब आहे, तर आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर या आपल्या विस्तारित कुटुंबासाठी आपलं कौशल्य, आपलं कला, आपलं एक्सपर्टाईज, आपला थोडासा वेळ हे द्यावं. खूप जास्त नाही करावं लागत, थोडंसंच करावं लागतं. आणि तुम्हाला जितका वेळ आहे, तुमची जी आवड आहे, तुमची जितकी सवड आहे आणि समोर किती निकड आहे याकडे थोडंसं चौकस नजरेने पाहिलं तर तुम्हाला ते सुचत नसेल तर तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेशी संलग्न होऊ शकता. म्हणजे आमच्या संस्थेत आलात तर स्वागतच आहे, पण आमच्यापर्यंत येऊन पोचू शकत नसलात तर दुसरीकडे कुठेतरी संलग्न व्हा. त्यापासून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल, एवढं मात्र मी सांगते. की आज जरी तुम्हाला वाटत असेल की ह्याची जरूर आहे का, यांनी काय होणार आहे, पण तुम्ही त्याच्यात जर इन्व्हॉल्व झालात आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, कोणाला तरी पोचवायची गरज असते, एखादा दिव्यांग असतो त्याला परीक्षेला पोचवून देण्याची जबाबदारी घ्या तुम्ही, तुमच्याजवळ वाहन असेल आणि वेळ असेल तर, की त्याचं ते एक टेन्शन कमी होईल. तर त्याच्याशी नुसती मैत्री करा, त्याच्यातनं एक बोलत. कॉलेजमधल्या मुलांमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतो, साथी हात बढाना. सर्वसाधारण डोळस मुलांच्या कॉलेजात जाऊन की ह्या मुलांच्या क्षमता जाणून घ्या, यांच्याशी मैत्री करा आणि यांच्याबरोबर आपण काहीतरी करू. तर अशा प्रकारे ज्याला जितका वेळ आहे, ज्याला जेवढं जमतं तेवढंच करा, पण त्याच्यापासून तुम्हालाही आनंद मिळेल, एवढं मात्र नक्की. नक्कीच नक्कीच नक्कीच. समाजकार्य केल्याचं आणि कुणासाठी काही केल्याचं समाधान काय असतं हे तुमच्या चेहऱ्यावरनं आम्हाला दिसतं आहे, अगदी प्रसन्न मुद्रा. आणि मला एक इथे प्रश्न पडला आहे की बाजारामध्ये इतकी सारी उत्पादनं आहेत, दिवसेंदिवस अगदी म्हणजे अगणित पदार्थ आहेत, पण हे सगळं असताना सुद्धा तुमच्या संस्थेची पण अनेक पदार्थ विक्रीस आणि हे आहेत, तर त्याचं काय वैशिष्ट्य असं आहे? आमच्या संस्थेत आम्ही जे उत्पादन तयार करतो ते आम्हाला म्हणजे आम्ही त्यातलं मॅक्झिमम पोषण आपल्याला कसं गाठता येईल त्यामध्ये ह्याच्यावर आमचा भर असतो. तर त्यामध्ये आणि बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षाही वेगळी असतात. आणि अर्थातच आमचं काही ते म्हणजे मार्केटिंग वगैरे करणं असं काही आमचं हे नाही आहे, कारण मुळात आम्ही काही एंटरप्रेन्युअर नाही आहोत. तर आमचं जे इन्क्युबेशन सेंटर आहे किंवा आम्ही जे तयार करतो ते एका अर्थी ते एक डेमो सेंटर आहे. ह्याचं प्रशिक्षण एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपला द्यायचं असेल किंवा त्या एखाद्या एंटरप्रेन्युअरला हे शिकायचं असेल तर आम्हाला ते नक्कीच शिकवायला आवडेल, कारण ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पोषण मूल्य म्हणजे पोषण मूल्य मॅक्झिमाइज करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. बरोबर. आणि त्याला चविष्ट पण करण्याचा प्रयत्न करतो. हे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि म्हणूनच ती उत्पादनं बाहेर मिळत नाहीत. अच्छा, बरोबर आहे. बाहेर जे पदार्थ मिळतात ते फक्त चवीला म्हणजे जिभेला आनंद देणारी असतात, पण शरीराला पोषक नसतात, म्हणून तुमच्या पदार्थांवर भर. म्हणूनच यांचा थोडंसं वैशिष्ट्य आहे. बरं बरं. तर प्रतिमाताई, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, परत आपण चर्चा करूया. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. आपण पुन्हा भेटणार आहोत, कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शक हो, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. होऊनी कुंभार दिला तू आकार, मायेचा पाझर आई माझी. कुंभार जसा ओल्या मातीला आकार देऊन सुंदर सुंदर मडकी तयार करतो, तसंच अगदी तुमची संस्था आणि तुम्ही लोक त्या दिव्यांगाला सुंदर सुंदर त्यांच्या आयुष्याला आकार देतात आहेत. तर आधी आपण ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो की पोषण मूल्य. तर मला असं एक नेहमी वाटतं की कुपोषित बालक म्हटलं की आपण गरीब घराण्यातले म्हणजे बिलो पॉवर्टी किंवा झोपडपट्टी असंच म्हणतो, पण आजकालच्या जंक फूडमुळे ही कुपोषण होतं आहे का? अर्थातच होतं आहे. कारण काय की आपल्याला कुपोषण ह्याचा अर्थ
वाईट तऱ्हेचं पोषण म्हणजे वाईट तऱ्हेचा आहार म्हणजे अयोग्य आहार. बरं. कुपोषण म्हणजे कमी आहार. झोपडपट्टीत असतं ते आहारच मुळात कमी असतो, त्यांना मिळू शकत नाही. पण इकडे म्हणजे आपण काय वाटेल ते खातो आणि त्याचा परिणाम कसा होता आपल्या शरीरावर की आपण जंक फूड खाल्लं की आपलं पोट भरतं. त्यामध्ये पोषण मूल्य कमी असतं. पोट भरलं की आपल्याला जेवायची इच्छा होत नाही. नॉर्मल जे आपलं पौष्टिक चारीठाव जेवण असतं, चौरस जेवण, ते जेवायची इच्छा होत नाही. आणि ह्याला आपण म्हणतो हिडन हंगर, की शरीर कॅलरीज मिळतात, शरीर लठ्ठ असतं, पण शरीराची जी मायक्रोन्यूट्रियंट्सची जी भूक असते म्हणजे त्याला जे आयर्न, कॅल्शियम किंवा हे व्हिटॅमिन्स हे सगळे हवे असतात, ह्याच्यासाठी आपलं शरीर भुकेलं राहतं. याला हिडन हंगर हा शब्द वापरला जातो. तर ह्या हिडन हंगरमध्ये ती व्यक्ती चांगली लठ्ठमुठ्ठ दिसते, पण मुळात ही डेफिशियन्सी असते. आणि मग डॉक्टरकडे जायचं, मग काहीतरी गोळ्या घ्यायच्या, मग सप्लिमेंट्स घ्यायचे, मग ते प्रोटीन शेक तयार करून घ्यायचं. पैसा आहे, तुम्ही करू शकताय, ठीक आहे, पण अहो ते आवश्यक आहे का? बरोबर. शेवटी आपला पैसा खर्च होतोय, तर आपण कशावर किती पैसा खर्च करायचा आणि त्यातून आपल्याला काय मिळतंय. आणि पैसा खर्च करूनही जे ओरिजिनल आहे ते जात नाहीच आहे पोटात. तर हा विचार करणं आवश्यक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट ही एक 65वी कला आहे. ॲडव्हर्टाइजमेंटच्या मागे जाऊ नये. बरोबर. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर ॲडव्हर्टाइजमेंट करणारी जी कंपनी असते तिला आपला मार्केट शेअर वाढवायचा असतो. तर म्हणून जाहिरातींवर जाऊ नये. ज्ञान हवं असेल गुगलवरून मिळवू नये, तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती करून घ्यावी. बरोबर आहे. घरात इतके जाणकार मंडळी, जुनी मंडळी सांगायला असताना आपण गुगल आणि याच्यावर जातो. तर ह्या सगळ्या आपण दिव्यांग आणि बालविकास, महिला यांच्यासाठी कार्य करता. तर आता आजकालची तरुणी आणि मुख्य म्हणजे आया, आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे, तर यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? आज मातृदिनाच्या निमित्ताने मला एक संदेश द्यावासा असा वाटतो की सुदैवाने आपल्या आधीच्या पिढीमधल्या लोकांनी बरेच प्रयत्न केले आहेत. आज मुलींना, महिलांना सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. अगदी अंटार्क्टिकापासून अंतराळापर्यंत जात आहेत. तर ह्या सगळ्या संधी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून स्वतःला सक्षम करून घ्या. स्वतःच्या सक्षमतेचा उपयोग करून समाजाला जे तुम्ही देऊ शकता ते द्या. समाजाची जाणीव, समाजभान ठेवा. पण ह्या समाजभानाबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्त्रीत्व आणि मातृत्व ही आपल्याला सर्व प्रकारच्या सारख्या संधी आज मिळतात आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतोय, पुरुषांसारखी आव्हानं आपण पेलतो आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी पण होतोय. पण निसर्गाने आपल्याला एक प्रिव्हिलेज दिलेला आहे, तो म्हणजे मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा. तर हा निसर्गाने दिलेला जो प्रिव्हिलेज आहे त्याला तुम्ही डावलू नका. त्याचा स्वीकार करा, त्याचा आदर करा, त्याचं संरक्षण करा आणि त्यापासून आनंद घ्या. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे एक ॲक्सेप्ट, रिस्पेक्ट, प्रोटेक्ट अँड एन्जॉय युअर वुमनहूड अँड मदरहूड. त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मातृत्व किंवा स्त्री असणं हे माझ्या आयुष्यातलं अडसर आहे, ह्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही, माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते आहे, असा विचार करू नका. ते एक आव्हान आहे, अतिशय चांगलं आव्हान आहे. तुम्ही इतकी आव्हानं पेलू शकता, पुरुषांच्या बरोबरीने पेलू शकता. इथे तर पुरुषांपासून किंवा कोणापासूनच काही स्पर्धा नाही आहे, कारण प्रत्येक आई ही उत्तमच आई असते आणि प्रत्येक बाळ हे जगातलं सर्वात सुंदर बाळ असतं. बरोबर आहे. तर ह्या आव्हानाला स्वीकारा, आनंदाने स्वीकारा आणि त्याचा आनंद घ्या. अपंग महिला बालविकास संस्थेच्या कार्याशी आपल्या सर्वांना जोडून घेता येत असेल तर आम्हाला आपले सर्वांचे स्वागतच आहे. आमच्या संस्थेची वेबसाईट आहे www.ashadeepsanstha.org.com. यावरून आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण आम्हाला आर्थिक मदत देऊ शकता, आपण आपला वेळ देऊ शकता आणि इतकंच काय, आमच्या संस्थेची माहिती इतरांना देऊ शकता. संस्थेची यूट्यूब चॅनेल देखील आहे, आशादीप संस्था. यामध्ये आम्ही संस्थेने तयार केलेले काही व्हिडिओज आहेत, तेही आपण सर्वांनी अवश्य बघावे ही विनंती. तर दर्शक हो, ही आहे शब्दात न सामावणारी आई.
आणि म्हणूनच आई जर घरात नसेल तर घराचं अस्तित्वच संपून जातं, घराला घरपणच उरत नाही. आणि म्हणूनच कवी फ.मु. शिंदे म्हणतात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आणि हे गाव जर असंच गजबजलेलं असावं असं वाटत असेल तर आई पण जपा, आईवर प्रेम करा. कुठल्या विशिष्ट दिवशीच मातृदिन साजरा न करता रोज मातृदिन साजरा करूया आणि आई पण जपूया. नाहीतर पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं असूनही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणण्याची वेळ येईल. आज प्रतिमाताई तुम्ही इथं आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे मी तुमचे अतिशय आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.